This video for information and educational purpose only. या व्हिडिओ मधली माहिती आमचा व्यक्तिगत सल्ला आहे. आमचा इंडिकेटर तुम्हाला ट्रेडिंग मध्ये हेल्प करेल. जसं तुम्ही इथे बघू शकता, इथे लिहून आहे बाय, टार्गेट आणि स्टॉप लॉस. तसंच सेल, टार्गेट आणि स्टॉप लॉस. एका ट्रेडरला मार्केटचं डायरेक्शन जाणून घेणं खूप गरजेचं असतं. आमचं सॉफ्टवेअर इक्विटी, कमॉडिटी, फ्युचर, ऑप्शन, गोल्ड, सिल्वर, सीई, पीई अशा सगळ्या सेगमेंटमध्ये काम करतं. ट्रेडिंग करताना बहुतांश ट्रेडर अशा सिंगल कॅन्डल पॅटर्नचा वापर करतात. यात डायरेक्शन लवकर कळत नाही. यासाठी आपण हे इंडिकेटर डेव्हलप केलेलं आहे, ज्यात तुम्हाला ऑटोमॅटिक बाय, टार्गेट आणि स्टॉप लॉस दिसेल, सेल, टार्गेट आणि स्टॉप लॉस दिसेल. जिथून बाईंगचा ट्रेड स्टार्ट होईल, तुम्ही बाईंग मध्ये कोणत्याही लेवलला कुठेही एंट्री करू शकता जोपर्यंत सेलिंगचा सिग्नल येत नाही. एका ट्रेडरला मार्केटचा ट्रेंड परफेक्ट कळण्यासाठी आणि स्ट्रेंथ कळण्यासाठी इथे आम्ही ट्रेंड लाईन दिलेली आहे. बॉटमला ट्रेंड लाईन ग्रीन असेल तेव्हा मार्केट अपसाइड असेल, मार्केट ट्रेंड लाईन रेड असेल तेव्हा डाऊन साइड, आणि जिथे मार्केटचा ट्रेंड चेंज होणार असेल तिथे ग्रे झोन तुम्हाला दिसेल. तर जर समजा ट्रेड इथे जनरेट झालेला आहे, पण तुम्हाला इथे एंट्री करायची असेल तर करू शकता का? जरूर करू शकता, नो प्रॉब्लेम. कारण मार्केटचा ट्रेंड अजून बाईंग मध्ये आहे आणि ट्रेंड लाईन सुद्धा ग्रीन मध्ये आहे. ट्रेंड बघण्यासाठी काही काही लोक मुव्हिंग एव्हरेजचा सुद्धा वापर करतात. मुव्हिंग एव्हरेज मध्ये लवकर ब्रेकआउट मिळत नाही आणि तुमची एंट्री कुठेतरी लेट होते. जसं इथे बघा, इथे तुम्हाला एक क्रॉसओव्हर दिसतोय आणि इथे एक क्रॉसओव्हर दिसतंय. तसंच मार्केटच्या ट्रेंडची स्ट्रेंथ बघण्यासाठी भरपूर लोक RSI चा वापर करतात. RSI म्हणजे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. जेव्हा RSI 20 असेल, 20च्या खाली असेल तेव्हा ओव्हरसोल्ड म्हणजे इथून बाईंग येण्याची शक्यता असते, आणि जेव्हा RSI 70च्या 80च्या वर असेल तेव्हा ओव्हरबॉट झोन म्हणजे इथे सेलिंग होण्याची शक्यता असते. पण बघा, आमच्या इंडिकेटरनी तुम्हाला एक परफेक्ट एंट्री दिलेली आहे आणि रॅली कंटिन्युअस इथे झालेली आहे. इथे कोणताही सेलिंगचा सिग्नल तुम्हाला दिसत नाही. काही लोक MACD सुद्धा वापरतात, मुव्हिंग एव्हरेज कन्व्हर्जन आणि डायव्हर्जन. पण मुव्हिंग एव्हरेज कन्व्हर्जन डायव्हर्जन इथे कुठतरी बाय दाखवतोय, ती पण इंडिकेशन काही राईट नाहीये. जिथे आमचं जे इंडिकेटर आहे हे सेलिंग झोन दाखवत होतं. इंट्राडे ट्रेड करत असताना तुम्हाला एक बेस्ट टाइम फ्रेमची गरज आहे. जेव्हा तुम्ही इंट्राडे ट्रेड कराल तेव्हा तुम्ही 5 मिनिटं किंवा 15 मिनिटाचा चार्ट वापरायला हवा. ओव्हरऑल आमच्या क्लायंटच्या फीडबॅकनुसार आणि आमच्या अनुभवानुसार आम्ही 15 मिनिटाचा चार्ट रेकमेंड करतो नवीन ट्रेडरसाठी. आणि जर तुम्ही पोझिशनल ट्रेडर असाल त्यावेळेस तुम्ही 30 मिनिट्स किंवा 1 अवरचा चार्ट वापरा. पोझिशनल ट्रेडिंग किंवा स्विंग ट्रेडिंग यासाठी तुम्ही 30 मिनिट्स किंवा 1 अवरचा चार्ट वापरू शकता. तर या पद्धतीने आमचा इंडिकेटर तुम्हाला वापरायचा आहे. पण इंडिकेटर वापरताना एक लक्षात ठेवा, भरपूर जे ट्रेडर असतात जेव्हा लॉस होतो त्यावेळेस नवीन नवीन इंडिकेटर शोधतात. राईट, ही खूप चुकीची पद्धत आहे. कमीत एक इंडिकेटर तुम्हाला 30 दिवस वापरायला पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही जजमेंट घ्यायला पाहिजे. होतं काय, तुम्हाला ज्या वेळेस लॉस होतो तुम्ही एक नवीन इंडिकेटर शोधत असतात. तर असं न करता टेक्निकलचा हा रूल फॉलो करा. ऍटलिस्ट एक इंडिकेटर 30 days to 3 months ऍटलिस्ट तुम्ही बघा, ऑब्झर्व करा. जर तुम्ही फ्युचर ऑप्शन मध्ये ट्रेड करत असाल तर तुम्ही 2 लॉट मध्ये ट्रेड करत असाल तर त्याचं एक एक्झाम्पल आपण बघूया. जर तुम्ही 2 लॉट घेतलेली आहे, इथे टार्गेट अचीव्ह झालेलं आहे, तर टार्गेट अचीव्ह झाल्यानंतर 1 लॉट मध्ये तुम्ही प्रॉफिट बुकिंग करणार. तसंच तुम्ही ऑप्शन ट्रेडर असाल तर 2 लॉट पैकी 1 लॉट मध्ये प्रॉफिट बुक करा. आणि शिवाय 1 लॉटला तुम्ही स्टॉप लॉस लावून होल्ड करा. कारण ट्रेडर ट्रेडिंग करताना प्रॉफिट बुकिंगची घाई खूप करत असतात. प्रॉफिट थोडा पण दिसला तर प्रॉफिट तुम्ही बुक करून निघून जातात, पण तिथून किती मार्केट वर जाणार आहे
हे आपल्याला माहित नाही. त्यासाठी आपण एक स्टॉप लॉस लावून पोझिशन कॅरी करूया, म्हणजे आपला प्रॉफिट वाढेल. अचानक कोणती न्यूज आली तर त्या स्टॉकमध्ये किंवा फ्युचरमध्ये ऑप्शनमध्ये एक जोरात फॉल येतो. त्या फॉल पासून वाचण्यासाठी आपल्याला एक स्टॉप लॉस लावणं खूप गरजेचं आहे. लॉस लावल्यामुळे आपला लॉसही कमी होईल आणि आपलं कॅपिटल सुद्धा प्रोटेक्ट राहील. हा आहे हेकॅनशी पॅरामीटर. हा तुम्हाला स्टॉप लॉस साठी मदत करेल. ओव्हरऑल हेकॅनशी एक जॅपनीज कॅन्डल पॅटर्न आहे. मागच्या 2 कॅन्डलच्या ॲव्हरेजमध्ये तो नवीन कॅन्डल तयार करत असतो आणि याच्यात छोटे छोटे ट्रेड सुद्धा आपण चांगल्या रीतीने करू शकाल. तर याच्यात तुम्हाला ही ब्लू लाईन जी आहे ही एक स्टॉप लॉसची लाईन तुम्हाला दिसेल. जिथे ग्रीन एरो येईल तो बाय झोन असेल, जिथे सेल एरो येईल, रेड एरो येईल, हा सेल झोन असेल. आता इथे बाईंग झोन आहे, तर तुम्ही हा स्टॉप लॉस लावा ब्लू लाईनचा आणि जोपर्यंत सिग्नल चेंज होत नाही तोपर्यंत तुम्ही पोझिशन होल्ड करू शकता. याच्याने आपला प्रॉफिट इन्क्रीज होईल आणि कॉन्फिडन्स येईल त्या प्रॉफिटमध्ये थांबण्यासाठी. तसंच जर निफ्टीमध्ये आपण ट्रेड करत असाल, 3 लॉट बाईंग करण्याची आपली कॅपॅसिटी आहे. 23,400 मध्ये आपण 3 लॉट बाय केले. पहिलं टार्गेट अचीव्ह झालं 23,600. तेव्हा आपण एका लॉटमध्ये प्रॉफिट बुक करून आपण एक्झिट करणार. दुसरं प्रॉफिट बुकिंग आपण 23,700 मध्ये केलंय आणि तिसरे लॉट जो आहे तो आपण प्रॉफिट बुक केलाय 23,870. हा का आणि कसं केलंय तेही मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. शिवाय जर मार्केट ट्रेंड अप असेल तेव्हा आपण काय करणार, कॉल ऑप्शन खरेदी करणार. तर 23,300चा 3 लॉट आपण कॉल ऑप्शन खरेदी केला 150 रुपयाला. तिथे पहिल्या लॉटमध्ये आपण प्रॉफिट बुक केली 190 रुपीज, दुसऱ्या लॉटमध्ये प्रॉफिट बुक केली 230 रुपीज आणि तिसऱ्या लॉटमध्ये प्रॉफिट बुक केली अगेन 230 रुपीज मध्ये. हे का, हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. जेव्हा ट्रेडर ट्रेडिंगसाठी मार्केटमध्ये येतात तेव्हा रिस्क रिवॉर्ड रेशो याचा स्टडी करत असतात आणि जनरली 1:2 रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो करत असतात. रिस्क रिवॉर्ड रेशो आपल्याला एक स्टॉप लॉसची सवय लावतं. त्यात तुम्ही विचार करता का 1,000 रुपये मी एक स्टॉप लॉस ठेवेल आणि 2,000 रुपये टार्गेट ठेवेल. जनरली प्रॉफिट बुकिंगसाठी एकदम डिसिप्लिन पद्धतीने ट्रेडर प्रॉफिट बुक करत असतात. 7-8 वेळेस परफेक्ट प्रॉफिट पण बुक केला त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. पण एक लक्षात ठेवा, जसं तुम्ही प्रॉफिट बुकिंगसाठी डिसिप्लिन फॉलो करता तसं एक स्टॉप लॉस साठी पण डिसिप्लिन फॉलो करायला पाहिजे. कारण आम्ही असं बघितलं आहे का लास्ट 3 मंथचं तुम्ही स्टेटमेंट डाउनलोड करा आणि बघा, त्यात तुम्ही प्रॉफिटमध्ये थांबताना फटाफट प्रॉफिट बुकिंग करून निघून जातात आणि लॉस जेव्हा असतो तेव्हा आपण जास्त वेळ थांबत असतो. त्याच्यामुळे 1-2 ट्रेडमध्येच आपल्या 4-5 ट्रेडचा प्रॉफिट सगळा निघून जातो. तर आपण जेव्हा प्रॉफिटमध्ये असाल तेव्हा प्रॉफिट राईट टाइम बुक करा. स्टॉप लॉस सुद्धा आपल्याला फॉलो करायला पाहिजे. जसं तुम्ही प्रॉफिट बुकिंगसाठी डिसिप्लिन फॉलो करतात तसंच तुम्ही स्टॉप लॉस साठी सुद्धा डिसिप्लिन फॉलो करा. जसं मी तुम्हाला सांगितलं का आपण प्रॉफिट बुक करताना घाई करतो. तर प्रॉफिट बुकिंगसाठी काही परफेक्ट लेवल आपल्याला माहित पडल्या तर त्याच्यासाठी आपण एक सपोर्ट अँड रेजिस्टन्स फॉर्म्युला इथे टाकलेला आहे. ह्या सपोर्ट रेजिस्टन्स फॉर्म्युला जो आहे हा खूप इम्पॉर्टंट टर्निंग पॉइंट आहे मार्केटचा. मार्केट किती वर किंवा किती खाली तो स्टॉक जाऊ शकतो हे आपल्याला कळेल. सपोर्ट रेजिस्टन्स ह्या ज्या लेवल्स आहे या आपल्याला ट्रेड घेण्या अगोदर आणि ट्रेड घेतल्यानंतर जरूर बघायला पाहिजे. ट्रेड घेण्या अगोदर का बघायच्या, कारण भरपूरदा ट्रेडर S3 या लेवल्समध्ये सेलिंगची पोझिशन घेतात. S3 पासनं खालचा डाऊनसाइड कमी असतो, त्यावेळेस तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये सेलिंग करायची नसते. आणि तसंच R3 जी लेवल असते वरची तिथे तुम्ही बाईंगची पोझिशन क्रिएट करता. तर जेव्हा R3 टच होईल तेव्हा जास्त मोठी बाईंगची पोझिशन आपल्याला घ्यायला नको, कारण तिथून अपसाइड मार्केट वर जाणं खूप कमी असतं. आणि ह्या ज्या लेवल्स आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं होतं का आपण पुढे बघूया कुठे आपण प्रॉफिट बुक करणार. तुमच्या लक्षात असेल आपण 23,600 मध्ये एक लॉट मध्ये प्रॉफिट बुक केला होता निफ्टीमध्ये, राईट. दुसरा लॉट प्रॉफिट बुक केला 23,700
कारण ही रेजिस्टन्स लेवल होती. आणि तिसऱ्या लॉटमध्ये प्रॉफिट बुक केलाय 23,870. का बरं? कारण इथून लाईन क्रॉस करून वर गेलं मार्केट आणि त्याच्यानंतर परत खाली आलं त्या लेवल्सला. ठीक आहे, तर आपण एक स्टॉप लॉस लावून त्या लेवलला प्रॉफिट बुक करू शकतो किंवा रेजिस्टन्सला प्रॉफिट बुक करू शकतो. अशा छोट्या छोट्या स्ट्रॅटेजीने आपण आपला प्रॉफिट वाढवू शकतो. आणि ट्रेडिंग टाइम मध्ये हे डिसिजन घेणं अवघड होतं, यासाठी तुम्हाला आपले इंडिकेटर वापरणं सोपं होईल. तर बघा, आपण पहिला इंडिकेटर बघितला ईसीजी ट्रेड. ईसीजी ट्रेड मध्ये तुम्हाला मार्केटचं एक डायरेक्शन दिसेल का मार्केट अप ट्रेंड मध्ये आहे का डाऊन ट्रेंड मध्ये. आणि त्याच्या स्ट्रेंथसाठी आपण इथे ट्रेंड लाईन टाकलेली आहे. ट्रेंड लाईन ग्रीन असेल तेव्हा बाय झोन, ट्रेंड लाईन रेड असेल तेव्हा सेल झोन, आणि तिथे ट्रेंड लाईन ग्रे मध्ये असेल तो दाखवेल मार्केटचं ट्रेंड चेंज होणार आहे. तसंच ही जी मरून कलरची लाईन आहे किंवा ब्लू कलरची लाईन आहे, ही जिथे क्रॉस होते तिथे सुद्धा मार्केटचा ट्रेंड चेंज होताना तुम्हाला दिसेल. ही ब्लू कलरची लाईन हॅकॅनासीचा स्टॉप लॉस आहे, जे आपल्या कॅपिटलला प्रोटेक्ट करण्यासाठी आणि इंट्राडेचे रिस्क कमी करण्यासाठी आपल्याला जरूर फॉलो करायला पाहिजे. तसंच तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स फॉलो करून परफेक्टरित्या स्टेप बाय स्टेप पार्टली प्रॉफिट बुकिंग करू शकता. तर एका ट्रेडरला ज्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या इथे मी तुम्हाला एक्सप्लेन केल्या. ट्रेड करताना एक काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. मार्केट ओपन झाल्यानंतर ट्रेड करायची घाई करू नका, कारण ओपनिंग मध्ये जास्त व्होल्टाईल असतं मार्केट. त्यावेळेस मार्केटला थोडं सेटल होऊ द्या, थंड होऊ द्या, त्याच्यानंतर ट्रेडिंगला सुरुवात करा. पहिले ओपनिंगचे 15-20 मिनिटं तुम्हाला वेट करायचे आहे. तसंच लास्टला कोणताही ट्रेड जनरेट झाला लास्ट 30 मिनिट्स मध्ये त्याला अवॉइड करायचं आहे. आणि जे पण इंट्राडे ट्रेडर असाल किंवा ऑप्शन ट्रेडर असाल तुम्ही, तर इंट्राडेची जी पोझिशन असेल ती तुम्हाला इंट्राडे मध्येच क्लोज करायची आहे. इथे स्कॅनरच्या मदतीने कोणत्या स्टॉकमध्ये बाईंगचं इंडिकेशन आलेलं आहे किंवा सेलिंगचं इंडिकेशन आहे हे तुम्हाला दिसेल. आणि शिवाय इथे अलर्ट सुद्धा तुम्हाला मिळेल. प्रत्येक दिवस हा ट्रेडिंगसाठी उपयुक्त नसतो. तर ज्या वेळेस तुम्ही चांगलं प्रॉफिटेबल असाल, काही न्यूज असेल, मोठी इव्हेंट असेल, जणू अॅन्युअल बजेट असतं टॅक्सेशनसाठी, त्यावेळेस मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं अवॉइड करायचं. तसंच कोणत्याही स्टॉकचा क्वार्टरली रिपोर्ट, अॅन्युअल रिपोर्ट किंवा मीटिंग असेल त्यावेळेस सुद्धा त्या स्टॉकमध्ये ट्रेडिंग करणं आपण अवॉइड करायचं. जर अशा मोठ्या इव्हेंटमध्ये आपण भाग नाही घेतला तर आपल्याला लॉस होणार नाही. तर इथपर्यंत आपण वेगवेगळ्या पद्धतीने मार्केटचं डायरेक्शन जाणून घेतलं. आणि आपण आता बोलूया ऑप्शन विषयी. ऑप्शन मध्ये ट्रेड करताना साधारणतः ह्या 3 चुका ट्रेडर करत असतात. पहिली चूक, ऑप्शन ट्रेड करताना तुम्हाला डायरेक्ट ऑप्शनचा चार्ट बघायचा नसतो. तुम्ही बेसिक जो चार्ट आहे, जसा निफ्टी मध्ये ट्रेड करत असाल तर प्रायमरी इंडेक्स म्हणजे निफ्टी 50चा चार्ट तुम्हाला बघायला हवा. जर निफ्टी इंडेक्सचा चार्ट तुम्हाला बाईंग सिग्नल दाखवत असेल तर तुम्ही कॉल ऑप्शन मध्ये एंट्री करू शकता. आणि जर निफ्टीचा चार्ट सेलिंग मध्ये इंडिकेट करत असेल तर तुम्ही पुट ऑप्शन मध्ये एंट्री करायची. तर यासाठी तुम्हाला ऑप्शन ट्रेड करताना प्रायमरी अंडरलाईन ॲसेट म्हणजे निफ्टीचा चार्ट किंवा स्टॉकमध्ये ट्रेड करत असाल तर स्टॉकचा चार्ट तुम्हाला बघायला हवा. जर निफ्टी तुम्हाला बाईंगचं इंडिकेशन देत असेल तर तुम्ही कॉल ऑप्शन खरेदी करणार, आणि ज्या वेळेस निफ्टी सेलिंगचं इंडिकेशन देईल तेव्हा तुम्ही कॉल ऑप्शन मधनं एक्झिट कराल आणि पुटमध्ये एंट्री कराल. असं एकदम साधारणरित्या आपण ट्रेड करू शकतो. तसंच निफ्टीमध्ये किंवा ऑप्शनमध्ये ट्रेड करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑप्शनमध्ये कधीही आपण ॲव्हरेजिंग करायची नसते. का? कारण फॉर द एक्झाम्पल हे जे मार्केट होतं आजचं 23,300च्या आसपास होतं. त्यावेळेस आपण कॉल ऑप्शन खरेदी केला 23,000. ओके. तो नियरली आपण 120 रुपीज प्रीमियम दिला. आणि तिथून मार्केट थोडंफार वर गेलं आणि अचानक खाली आलं. तर खाली आल्यानंतर तुमचा प्रीमियम जो आहे त्यात तुम्हाला लॉस होईल. म्हणजे जो 120 रुपये देऊन प्रीमियम खरेदी केलेला होता तो आता 70 रुपये होईल.
आता 70 रुपये आल्यानंतर तुम्ही काय करता, त्याला ऍव्हरेजिंग करता. तर ही एक चुकीची पद्धत आहे. आपण ऍव्हरेजिंग ऑप्शनमध्ये नाही करायला पाहिजे. का नाही करायला पाहिजे? कारण ऑप्शनमध्ये तुम्ही थोडंसं ऑब्झर्वेशन करा आणि बघा का ऑप्शन वाढताना हळूहळू वाढतात आणि पडताना जोरात पडतात. का? कारण त्यात एक टाइम व्हॅल्यू इन्क्लूड असते. जेव्हा निफ्टी वर जात असते तेव्हा वर जाताना हळूहळू ते ऑप्शन वाढत असतात आणि तीच निफ्टी जेव्हा पडायला लागते तेव्हा कॉल ऑप्शन डिप्रिशिएट होतो टाइम व्हॅल्यूमुळे, आणि मार्केट पण पडत असतं, त्याची पण व्हॅल्यू कमी होत असते. त्याच्यामुळे ऑप्शन जेव्हा वाढतात तेव्हा स्लोली वाढतात आणि जेव्हा पडतात तेव्हा जोरात पडतात. त्या कारणाने आपण ऑप्शनमध्ये ॲव्हरेजिंग करायची नसते. तसंच एक मिस्टेक भरपूर ट्रेडर करत असतात. जेव्हा ते नवीन असतात तेव्हा एक्सपायरीच्या दिवशी त्यांना ट्रेड करण्यास मजा येते, राईट? त्यावेळेस एक्सपायरीच्या दिवशी ते ॲव्हरेजिंग सुद्धा करतात. एक्सपायरीच्या दिवशी ट्रेड करणं ही चुकीची पद्धत आहे. त्यामुळे तुम्ही एक्सपायरी दिवशी ट्रेड कराल, समजा आज 5 तारीख आहे, आजची एक्सपायरी डेट आहे, तर तुम्ही आजच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ट्रेड न करता पुढच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ट्रेड कराल तर तुम्हाला प्रॉफिट चांगला होऊ शकतो. कारण आजच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये एक्सपायरीच्या डिव्हॅल्युएशनमुळे तुम्हाला राईट व्हॅल्यू मिळत नाही. त्यासाठी तुम्ही नेक्स्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये ट्रेड करायला हवा. ओव्हरऑल आपण भरपूर काही डिस्कस केलं. जर तुम्ही एक प्रॉफिटेबल ट्रेडर असाल तर तुम्ही आमच्या इंडिकेटरच्या मदतीने एक राईट स्टॉप लॉस आणि एक राईट प्रॉफिट बुकिंग लेवल तुम्ही बघू शकता. आणि जर तुम्ही एक लॉस मेकिंग ट्रेडर असाल तर तुम्ही जी पण स्टडी वापरत असाल ते तुम्ही स्टॉप करा आणि एक 15 दिवस आमच्या इंडिकेटरचा अभ्यास करा. त्यात तुम्हाला काही ना काही शिकायला मिळेल आणि पेपर ट्रेडिंगच्या मदतीने एक कॉन्फिडन्स डेव्हलप होईल. जेव्हा तुम्ही पेपर ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट कराल त्यावेळेस हळूहळू प्रॅक्टिकल ट्रेडिंग करा, म्हणजे तुम्हाला नक्की प्रॉफिट होईल. चला आपण ऑन द स्क्रीन एक ऑप्शनचा ट्रेड बघूया. हा 23,300चा ऑप्शन आहे. ओव्हरऑल इथे बाईंगचं सिग्नल दिलेलं आहे, पण तुम्ही एक लक्षात ठेवा, ऑप्शन ट्रेडिंग मध्ये तुम्हाला ऑप्शन बाईंगच्या व्यतिरिक्त 3 इथे टार्गेट दिलेले असतात. या 3 टार्गेटमध्ये पण तुम्ही प्रॉफिट बुकिंग करू शकता आणि एक स्टॉप लॉस असेल. तसंच तुम्ही सपोर्ट अँड रेजिस्टन्सच्या मदतीने सुद्धा एक राईट टाइम प्रॉफिट बुकिंग करू शकता. तर ह्या रीतीने तुम्हाला ऑप्शनचा चार्ट पण बघायला भेटेल. या इंडिकेटर विषयी तुमच्या काही शंका असतील त्या पण आपण दूर करूया. जसं तुम्हाला वाटत असेल याच्यात तुम्ही ट्रेडिंग करू शकता का? नाही, आमचं सॉफ्टवेअर जे आहे फक्त इंडिकेशन देईल बाईंग किंवा सेलिंगचं, ते तुम्ही तुमच्या ब्रोकर अकाउंटला ट्रेडिंग अकाउंटला ट्रेड करू शकता. तसंच काही लोक विचारतात की हे सॉफ्टवेअर मोबाईलमध्ये टाकू शकतो का? हा, जरूर आम्ही हे सॉफ्टवेअर तुमच्या मोबाईलमध्ये पण ऍक्टिव्हेट करून देऊ. काही लोकांना सिग्नलच्या एंट्री विषयी शंका असते. ते म्हणतात का कॅन्डलच्या क्लोजिंगला एंट्री करायची का ओपनिंगला? जेव्हा कॅन्डलचा ब्रेकआउट भेटेल त्याच वेळेस आमचं सॉफ्टवेअर तुम्हाला इंडिकेशन देईल, त्यावेळेस तुम्ही एंट्री करू शकता, नो प्रॉब्लेम. आणि शिवाय काही लोक स्टॉकमध्ये ट्रेडिंग करतात, तर त्याच्यासाठी आम्ही स्पेशल स्कॅनर डेव्हलप केलेला आहे. तर 30 ते 35 स्टॉकमध्ये तुम्ही एकाच वेळेस नजर ठेवू शकता. या सॉफ्टवेअरची ट्रेनिंग आम्ही मंडे टू फ्रायडे देत असतो. तर तुम्हाला जर ट्रेनिंग समजली नाही तर तुम्ही ती ट्रेनिंग परत रिपीट पण करू शकता, नो प्रॉब्लेम. किंवा त्या ट्रेनिंग मधले काही भाग तुम्हाला कळाले नसतील तर आमच्या सपोर्ट टीमला कॉल करून तुमच्या शंका दूर करू शकता. तर ट्रेनिंग मध्ये आम्ही काही काही टॉपिक अजून कव्हर करणार, जसं नवीन ट्रेड केव्हा जनरेट होतो, छोट्या छोट्या ट्रेडसाठी किती टाइम फ्रेम वापरायचा आहे, कोणती स्ट्राईक प्राइस परफेक्ट आहे ट्रेडिंगसाठी, अशा भरपूर काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात. जसं स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकिंग करताना किती वेळ थांबायचं म्हणजे आपला मोठा प्रॉफिट होईल. तर भरपूर प्रश्नांची मी उत्तर तुम्हाला दिलेली आहे.
तर तुमच्या मनात असेल या सॉफ्टवेअरची किंमत किती आहे. तर या सॉफ्टवेअरची किंमत ही एक किंमत न समजता तुम्ही एक इन्व्हेस्टमेंट समजून विचार करा. एक सक्सेसफुल ट्रेडर बनण्यासाठी तुम्हाला एक टेक्निकल टूलची गरज आहे. तर नक्की तुम्ही आमचा डेमो बघा. माझं नाव आहे मोबिन पटेल आणि माझे को पार्टनर आहे संतोष जाधव. तसंच तुमच्या मदतीसाठी आमची ही टीम आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या दोस्तांना पण शेअर करा, म्हणजे ते एक सक्सेसफुल ट्रेडर बनू शकतील. आणि जर तुम्ही आमच्या फ्री डेमोसाठी इंटरेस्टेड असाल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. लिंकवर क्लिक करून फ्री डेमोचा फॉर्म रजिस्टर करा. एक्झिक्युटिव्ह तुम्हाला कॉल करतील आणि तुमच्या ट्रेडिंगच्या गरजानुसार तुम्हाला इंडिकेटर एक्सप्लेन करतील. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या सेशनमध्ये. हॅव अ गुड डे. बाय बाय.